विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील ॲडजस्टमेंट जे आहेत त्या ॲडजस्टमेंटचा विचार करायचा आहे. तर ॲडजस्टमेंट जे असतात त्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट येतात, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि ॲडजस्टमेंट ह्या स्वतंत्ररित्या आपल्याला दिलेल्या असतात. स्वतंत्ररित्या याचा अर्थ प्रॉब्लेममध्ये सम जो दिलेला असतो त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स व्यतिरिक्त ॲडजस्टमेंट असा चॅप्टर असतो किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन असा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असतात. तर त्याच्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट जी आहे ते आपली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये दोन इफेक्ट येतात आणि ही ॲडजस्टमेंट आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिलीच ॲडजस्टमेंट म्हणून कधी कधी मिळते. त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये आपल्याला जर समजा एकच व्हॅल्यू दिली तर आपण तेवढीच व्हॅल्यू क्लोजिंग स्टॉक म्हणून आपल्याला घ्यायची आहे. पण जर समजा दोन व्हॅल्यू दिल्या तर मात्र अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्याला मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राईस अशा दोन प्राईस दिलेल्या असतात. कॉस्ट प्राईस आणि मार्केट व्हॅल्यू या दोनपैकी जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू तुम्हाला काय करावी लागते, क्लोजिंग स्टॉक म्हणून पकडावी लागते. तर क्लोजिंग स्टॉक म्हणून पकडल्यानंतर त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला द्यावा लागतो आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तो आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट नेहमी असते ती म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या बाबतीत काय होतं, नेहमी लक्षात ठेवायचं की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ काय आहे. तर मुळात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ आहे एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, म्हणजे जे आपल्याला देणं आहे परंतु आपण आतापर्यंत ते दिलेलं नाही किंवा पेड केलेलं नाही, असा जो खर्च असतो त्याला आउटस्टँडिंग असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये कुठलेही एक्सपेन्सेस असेल, म्हणजे डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर शोन ऑन द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर फाइंड आउट एक्झॅक्टली इन अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. म्हणजे लक्षात घ्यायचं, साधं सोपं सरळ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस असतात, P&Lच्या डेबिटला एक्सपेन्सेस असतात. तर त्यातला कुठलाही एक्सपेन्सेस जर आउटस्टँडिंग असेल, आउटस्टँडिंग याचा अर्थ की बाबा वर्षात किती महिने असतात, 12. तर 12 महिन्यातल्या समजा 10 महिन्याचंच रेंट पेड केलेलं असेल, याचा अर्थ आपण ऑटोमॅटिकली बाय इन्फॉर्मेशन किंवा सायलेंट इन्फॉर्मेशन असं समजून घ्यायचं की बाबा आता 2 महिन्याचं रेंट देणं बाकी आहे, म्हणजे त्याला आउटस्टँडिंग असं म्हणायचं. तसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट येतो तो म्हणजे त्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं, ॲडचा अर्थ मिसळायचं. आणि दुसरा इफेक्ट येतो तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा. कुठं दाखवायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट असते आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे सक्का भाऊ पक्का वैर आहेत, लक्षात ठेवायचं. आउटस्टँडिंगचा अर्थ काय, ड्यू बट नॉट पेड. आणि प्रीपेडचा अर्थ काय, पेड करंट इयर अमाऊंट विच इज द नेक्स्ट इयर. म्हणजे याचा अर्थ काय की पुढच्या वर्षी भरायला पाहिजेत असा खर्च आता चालूच वर्षी आपण पैसे देऊन टाकले, त्याला म्हणायचं प्रीपेड. प्रीपेड म्हणजे अगोदर पैसे दिले. 12 महिन्याव्यतिरिक्त राहिलेले जे पुढचे असतील, म्हणजे 15 महिने, 20 महिने, 24 महिने असं जर म्हटलं की समजा बाबा ॲडव्हर्टाईजमेंटचे पैसे 24 महिन्याचे दिले म्हणजे 2 वर्षाचे दिले, चालू वर्षी पुढच्या वर्षीचे पैसे दिले ना, लक्षात घेण्यासारखा विषय. मग आपण काय करायचं, त्याचे दोन इफेक्ट येतात. पहिला म्हणजे त्या एक्सपेन्सेसमधनं चालू वर्षाचा जो एक्सपेन्सेस असतो तो कमी करायचा. काय करायचा, कमी करायचा. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, ही तात्पुरती आपल्याकडं एक्स्ट्रा अमाऊंट आहे जी की ह्या वर्षातली ती खर्चच नाही, ती पुढच्या वर्षाची आहे, म्हणजे आपलीच रक्कम आपल्याकडं आहे म्हणून त्याला आपण असेट असं म्हणायचं. त्याला कॉन्टिंजंट असेट असं म्हणतात. कसले असेट, कॉन्टिंजंट असेट किंवा फिक्शियस असेट असं म्हणतात. बिकॉज that much corpus is not our current year's amount, but it becomes an asset
म्हणजे ते ॲक्च्युली ॲसेट नसते. असा ॲसेटचा अर्थ आपल्याला माहिती आहे, ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी ओन बाय द बिझनेस. आता ही प्रॉपर्टी आहे का? नाही. पण ही तात्पुरती रक्कम आपल्याकडं आहे पुढच्या वर्षीची, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणायचं तर ॲसेट असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जसं आपण प्री रिसिव्ड इन्कम असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याला दुसरा शब्द असतो प्री रिसिव्ड इन्कम. तर प्री रिसिव्ड इन्कमचा अर्थ काय? सरळ आहे ना, चालू वर्षातला इन्कम नाही, तो पुढच्या वर्षी मिळणार आहे, पण तो चालू वर्षी मिळाला आहे. होतं असं कधी कधी आपल्याला समजा इंटरेस्ट आहे, आपण ठरलं की दर महिन्याला 1000 रुपये इंटरेस्ट मला मिळालं पाहिजे, पण पुढच्या वर्षीच्या 6 महिन्याचे इंटरेस्ट पण आपल्याला मिळालं दिलं असेल कोणी आपल्या म्हणजे थर्ड पार्टीनं, मग ती रक्कम आपल्याला चालू वर्षी आपल्याकडे आहे, पण ॲक्च्युली दॅट इज नॉट आवर इन्कम. देन दॅट मच अमाऊंट इज डिडक्टेड फ्रॉम द इन्कम अँड शोन सेपरेटली इन बॅलन्स शीट लायबिलिटी. कारण ती आपली लायबिलिटी येणार आहे, आपल्याला भविष्यकाळात ती रक्कम परत करायची आहे, म्हणून ती लायबिलिटी घ्यायची. दुसरा इफेक्ट. आणि पहिला म्हणजे आपल्याला त्या इन्कममधनं कमी करायचं. पुढच्या आहे इन्कम रिसिवेबल. रिसिवेबल याचा अर्थ आउटस्टँडिंग. याचा अर्थ काय? आउटस्टँडिंग. जसं एक्सपेन्सेस आपण आउटस्टँडिंग दाखवलं, तसं इन्कम आउटस्टँडिंग असू शकतो ना. आउटस्टँडिंग म्हणजे अर्न बट नॉट रिसिव्ड. आपण कमवले पण ते आपल्याला अजून मिळालेले नाही, अशी जेव्हा रक्कम असते तिला आपण काय म्हणतो? इन्कम रिसिवेबल. मग ती रक्कम जी आहे ना, तर इन्कम रिसिवेबल, ते रक्कम आपल्याला काय करावं लागतं तर त्याचा एक इफेक्ट जो आहे तो त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये, इन्कम कुठं असतो? P&Lच्या क्रेडिट बाजूला, त्याच्यामध्ये ॲड करायचा. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटला द्यायचा. कारण आता आपल्याला ती रक्कम येणं आहे, आपल्याला म्हणजे आपल्याला रक्कम येणं बाकी आहे, म्हणून तात्पुरती आपली ती ॲसेट आहे, असं आपण त्याला काय करायचं आहे? ट्रीट करायचं आहे. पुढची ॲडजस्टमेंट असते. तर बॅड डेट्समध्ये बराच प्रकार आहे. बॅड डेट्स हा शब्द जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम. कसली रक्कम? टोटली बॅड डेट्स. म्हणजे डेट्स म्हणजे डेटर्स. डेटर्समधनं जेवढी रक्कम आपल्याला येणारच नाही, म्हणजे बुडली असेल असं गृहीत धरतो आपण, त्याला आपण बॅड डेट्स असं म्हणायचं. मग ते बॅड डेट्स काय होतं? चालू वर्षी किती बॅड डेट्स आहे, मागच्या वर्षी किती बॅड डेट्स आहे, येते का लक्षात? मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयर, लास्ट इयर असं आपण म्हणू, किंवा लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर, किंवा त्याला ओल्ड RDD असं म्हणतात, ओल्ड बॅड डेट्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ओल्ड बॅड डेट्स. तर ओल्ड याच्या एवढ्यासाठी म्हणतात की तो मागच्या वर्षीचा असतो, चालू वर्षाचा नसतो बॅड डेट्स. मग आता आपण एक लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स मिळतो तेव्हा त्याच्यामध्ये जर डेबिटला दाखवलं असेल ट्रायल बॅलन्सच्या, तर P&Lच्या डेबिटला बॅड डेट्स घ्यायचा. जर आपल्याला बॅड डेट्स क्रेडिटला दाखवला असेल तर तो क्रेडिटला बॅड डेट्स घ्यायचा. पण जर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स दिला तर त्याचा पहिला इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे तर तो डेटर्स असतात त्या डेटर्समधून मायनस करायचे किंवा लेस करायचे किंवा डिडक्ट करायचे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो P&Lच्या डेबिटला लिहायचा. कुठं लिहायचा? P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा. एवढं आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. त्याला आपण RDD असं म्हणतो, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स असं म्हणतो आपण. तर तो RDD जो आहे तो RDD ही बुडीत संशयित रक्कम असते, संशयित असते, रिझर्व असते रक्कम. तर ते सुद्धा काय करतो आपण? डेटर्समधनं लेस, पण अगोदर बॅड डेट्स करायची, नंतर मग डेटर्स करायचे, RDD करायचा. आणि ती रक्कम P&Lला डेबिट दाखवायची. त्याच्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. मग पहिलं बॅड डेट्स, नंतर RDD, नंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, हे डेटर्समधनं डिडक्ट करायचे आणि त्याचा P&Lला डेबिटला इफेक्ट द्यायचा. ओके. म्हणजे जर समजा आपण हायरार्की लावली, उतरण लावली, तर पहिला नंबर कोणाचा? तो बॅड डेट्सचा, डेटर्समधनं वजा करायला. दुसरा कोणाचा? RDDचा. तिसरा कोणाचा? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. हे लक्षात घ्यायचं आपल्याला.
त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशन. आता डिप्रिशिएशन काय रेग्युलर तुम्हाला माहितीच आहे. डिप्रिशिएशन म्हणजे काय, तर एखाद्या फिक्स असेटचा घसारा, काय म्हणतो आपण त्याला, फिक्स असेटचा घसारा. तो काय करतो आपण नेहमी, घसाऱ्याचं काय करायचं, नंबर 1 त्या असेटमधनं वजा करायचा आणि P&Lला डेबिट दाखवायचा. का, खर्च आहे ना, म्हणजे एक्सपेन्सेस आहे ना. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू एक्सपेन्सेस किंवा लॉसेस असतात, मग तो लॉसच आहे ना. पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल म्हणजे पार्टनर्स कॅपिटल असतं ना, PC म्हणतो आपण त्याला. पार्टनर्स कॅपिटलला आपण क्रेडिट बाजूला कॅपिटल बॅलन्स काय केलेला असतो, ब्रॉट डाऊन केलेला असतो. त्याच बाजूला आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यावं लागतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. का, तर तो कॅपिटल वरचा दिलेला इंटरेस्ट असतो ना, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला ॲड करावा किंवा दाखवावा. आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो P&Lला लॉस म्हणून दाखवावा, कारण तो बिझनेसचा लॉस आणि त्या पर्टिक्युलर पार्टनरचा प्रॉफिट असा असतो. कारण आपल्याकडे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आहे आणि आपण हे पण आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे की बिझनेस अँड बिझनेसमन आर डिफरंट पर्सन्स, है ना. म्हणून इथं बिझनेस आणि बिझनेसमन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्या आपल्याला परफेक्ट लक्षात असल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं ह्या ॲडजस्टमेंट आता तुम्हाला पाठ करायच्या. पाठ झाले की मग आपण पुढच्या ॲडजस्टमेंटकडे जाऊ.